Hello students, good morning. Minate madam. Students, today we have to learn financial planning. Lesson number 4. In this lesson, we have to learn some important topics. They are firstly GST. GST इंट्रोडक्शन. GST म्हणजे काय आपण बघणार आहोत. त्यानंतर GST टॅक्स इनव्हॉइस म्हणजे GST हा टॅक्स कशा पद्धतीने आकारला जातो ते पाहणार आहोत. ते बिल GSTचं जे बिल आहे ते काय असतं ते बघणार आहोत. त्यानंतर GST कॉम्पिटिशन अँड ITC शेअर म्युच्युअल फंड्स अँड SIP हे आपण पाहणार आहोत. पण हे दोन जे टॉपिक्स आहेत ते या वर्षीच्या सिलेबसमधनं कट केलेले आहेत, पण हे नेक्स्ट इयरला मात्र हे दोन्ही असणार आहेत. नाऊ लेट अस स्टार्ट. व्हॉट इज GST? GSTचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे सर्व प्रकारचे जे गुड्स आहेत ते आणि सर्व्हिसेस आहेत त्यांच्यावरती जो टॅक्स बसतो त्याला GST असं म्हटलं जातं. आणि हा GST कसा असतो? द होल कंट्री फॉलोज द सेम टॅक्स लेवाय सिस्टीम. पूर्ण देशामध्ये कर आकारणीची जी सिस्टीम आहे ती सगळीकडे सारखी आहे. प्रत्येक राज्यामध्ये एखाद्या वस्तूवरचा जो टॅक्स आहे तो ज्या पद्धतीने आकारला जातो त्याच पद्धतीने देशातल्या सगळ्या राज्यामध्ये तो आकारला जातो. GST हा असा आहे. बिफोर GST म्हणजे GSTच्या अगोदर बिफोर GST एव्हरी स्टेट अँड हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेवाइड ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. म्हणजे GSTच्या अगोदर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेसवरती टॅक्सेस जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी होती. टॅक्सेसमध्ये कर आकारणीमध्ये टॅक्स लिवाइडमध्ये व्हरायटी होती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी अशी. फॉर एक्झाम्पल एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय हे सगळे जे टॅक्सेस आहेत हे प्रत्येक राज्यातले वेगवेगळे होते आणि प्रत्येक स्टेजला वेगवेगळे होते. ऑल दिस टॅक्सेस आर सबस्युम्ड अंडर GST. हे सगळे जे टॅक्सेस आहेत ते आता ह्या GSTच्या अंडर आलेले आहेत. दॅट इज वाय GST इज वन नेशन, वन टॅक्स, वन मार्केट. म्हणजेच काय, GSTचं महत्त्व काय आहे? तर GSTचं महत्त्व आहे GST इज वन नेशन, वन टॅक्स, वन मार्केट. म्हणजे पूर्ण देशामध्ये एकच टॅक्स एकाच मार्केटमध्ये म्हणजे एकच मार्केट असेल, एकच बाजारपेठ असेल, एकच टॅक्स असेल आणि एकच देश म्हणजे आपल्या देशामध्ये. हे GSTचं महत्त्व आहे. GST इज इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. हा GST कधी सुरू झाला आपल्या देशामध्ये भारतामध्ये? तर 1 जुलै 2017 तो सुरू झालेला आहे. आता GSTचे दोन पार्ट आहेत, दोन भाग केले जातात GSTचे. एक CGST आणि दुसरा SGST. हे दोन भाग केले जातात. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे CGST आणि SGST जे आहेत ते GST जो मिळतो त्या GSTचे बरोबर दोन समान भाग केले जातात आणि अर्धा भाग हा सेंट्रलला पाठवला जातो, अर्धा भाग जो आहे तो स्टेटला मिळतो. हा GSTचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आता GSTIN म्हणजे काय बघा. GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा एक नंबर असतो. आता हा नंबर म्हणजे काय? जे लोक व्यापार करतात तर व्यापार करत असताना त्यांना इनव्हॉइस बिल तयार करावं लागतं आणि इनव्हॉइस प्रत्येक व्यापारामध्ये म्हणजे प्रत्येक विक्रीमध्ये त्यांना काय करावं लागतं? इनव्हॉइस बिल तयार करावं लागतं आणि ह्या इनव्हॉइस बिलमध्ये त्यांचा जो नंबर असतो त्या व्यापाराचा तो नंबर इथे त्यांना दाखवावा लागतो. बघा हा नंबर. म्हणजे कोणत्याही व्यापाऱ्याने जर विक्री केली तर त्याला बिल करताना टॅक्स इनव्हॉइस करताना काय करावं लागतं? त्याचा नंबर टाकावा लागतो. तर GSTIN हा एक नंबर आहे आणि त्या नंबरचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर.
तो त्या व्यापाऱ्याचा, त्या डीलरचा आयडेंटिफिकेशन नंबर असतो. इट इज डीलर आयडेंटिफिकेशन नंबर. तो नंबर त्या डीलरचा असतो, त्याची ओळख असते ती. इट इज मॅन्डेटरी फॉर द डीलर हुज ॲन्युअल टर्न ओव्हर इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर एक्सीड ₹20 लाख. हा GST कोणाला असतो? सगळ्याच व्यापाऱ्यांना असतो का? तर नाही. तर तो कोणाला लागू होतो? तर ज्या डीलरचा मागच्या वर्षीचा ॲन्युअल टर्नओव्हर हा 20 लाख इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, त्याला GST नंबर मिळतो. कळालं? GST हा काय एक नंबर आहे डीलरचा, व्यापाऱ्याचा. त्याची ती आयडेंटिफिकेशन आहे त्याच्या व्यापाराची. आणि ज्याचा मागच्या वर्षीचं उत्पन्न 20 लाख एवढं त्याचं टर्नओव्हर असेल, त्यालाच तो नंबर मिळतो. आणि ह्या GSTमध्ये 15 अल्फा न्यूमरल्स असतात. ह्या GSTमध्ये 15 नंबर्स, अल्फा आणि नंबर्स म्हणजे काही लेटर्स असतात बघा, लेटर्स असतात आणि काही नंबर्स असतात. GST has 15 अल्फा न्यूमरल्स. इट इन्क्लूड 10 डिजिट पॅन ऑफ द डीलर. ह्या हे जे 15 नंबर्स आहेत बघा, इथे पण लिहिलेले आहेत. हे जे 15 नंबर्स आहेत, ह्या 15 नंबरमध्ये 15 मधले 10 जे आहेत ते 10 त्या डीलरचा पॅन नंबर असतो. म्हणजे हा इथे दिलेला आहे बघा, ए पासून एच पर्यंत हा त्या डीलरचा काय असतो? पॅन नंबर. तुम्हाला सगळ्यांना पॅन नंबर म्हणजे काय माहिती आहे? पॅन कार्ड तुम्ही बघितलेलं आहे का? मी तुम्हाला पॅन कार्ड दाखवते. प्रत्येक व्यक्तीकडे एक पॅन कार्ड असावा लागतो. जे लोक व्यापार करतात त्यांच्याकडे, सर्व्हिस करणारे त्यांच्याकडे. मी तुम्हाला एक पॅन कार्ड दाखवते बघा. हे आहे पॅन कार्ड. हे माझं पॅन कार्ड आहे. अशा पद्धतीचं पॅन कार्ड तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींकडे देखील बघितलेलं असेल. या पॅन कार्डवरती त्या व्यक्तीचा पॅन कार्ड नंबर असतो. हा आहे पॅन कार्ड नंबर. आणि हा 10 आकडी असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आकडी म्हणण्यापेक्षा 10 अल्फा न्यूमरल्स म्हणूया आपण, कारण याच्यात फक्त आकडे नसतात, तर याच्यामध्ये अल्फाबेट्स पण असतात आणि काही आकडे असतात. आणि म्हणून याला अल्फा न्यूमरल्स नंबर असं आपण म्हणूयात. तर असा जो पॅन नंबर असतो, हा त्या डीलरचा जो पॅन कार्ड असेल याला पॅन कार्ड म्हणतात. ह्या पॅन कार्डवर जो पॅन नंबर असतो, त्या डीलरचा जो पॅन नंबर आहे तो त्याच्या GSTमध्ये लिहिलेला असतो. हा आहे पूर्ण GST आणि त्याच्यामध्ये पॅन नंबर असतो. मग ह्या GSTमध्ये आणखीन काय असतं? तर पॅन नंबरच्या आधी जो नंबर असतो तो नंबर, तो डीलर कोणत्या स्टेटमध्ये व्यापार करतो आहे त्या स्टेटचा तो कोड नंबर असतो. 2 डिजिट नंबर असतो. हा 2 डिजिट नंबर, 2 डिजिट फॉर स्टेट कोड. 27 इज द महाराष्ट्रच कोड. हा 27 दाखवला आहे तो आपल्या महाराष्ट्राचा कोड आहे. नंतर 10 डिजिट पॅन नंबर असतो. त्यानंतर हा जो 1 लिहिला आहे तो 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. 1 म्हणजे प्रत्येकाचा वेगळा असतो. तर हा काय रिप्रेझेंट करतो? तर त्याचं रजिस्ट्रेशन, त्यांनी कधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रिप्रेझेंट करतो. त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असतो तो. नंतर हा जो आहे हा सगळ्यांसाठी सारखा असतो. युनिफॉर्म फॉर ऑल हा जो नंबर आहे, हा जो अल्फाबेट आहे तो सगळ्यांसाठी सारखा असतो. तर शेवटचा जो नंबर आहे तो काय दाखवतो? तो हा शेवटचा नंबर कन्फर्म करतो त्या डीलरची व्हॅलिडिटी. कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ GST व्हेन एंटर्ड ऑन GST पोर्टल. ज्या वेळेस GST पोर्टलला हा GST नंबर एंटर केला जातो इनव्हॉइस टॅक्सच्या वेळेस, त्यावेळेस त्या GSTची जी व्हॅलिडिटी म्हणजे खरं आहे की नाही, हा नंबर खरा आहे का फेक आहे, हे या शेवटच्या नंबरवरनं कन्फर्म केलं जातं. हा नंबर दाखवतो की हे खरं आहे का खोटं आहे. अशा पद्धतीने GST हा प्रत्येक डीलरला, प्रत्येक व्यापाराला हा GST नंबर दिलेला असतो. तर त्याच्या इनव्हॉइस टॅक्सवरती तो वरती लिहिलेला असतो. आता इनव्हॉइस जो आहे, या टॅक्स इनव्हॉइस मध्ये काय असतं बघा. तर आपण टॅक्स इनव्हॉइस जरा समजून घेऊया. टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड परचेसेस सॅम्पल. हे एक तुम्हाला एक नमुना दिलेला आहे. सप्लायर्स त्याचं काय असतं, त्याच्या व्यापाराचंच काय जे दुकान असेल, त्याचं जे काय फर्म असेल, त्याचं हा नाव असतं, हा ॲड्रेस असतो, मोबाईल नंबर असतो, त्याचा ईमेल असतो. त्यानंतर इनव्हॉइस नंबर म्हणजे हे जे आहे, हा आपण त्याला इनव्हॉइस बिल म्हणूया. ह्या
चा नंबर जो आहे तो इथे दिलेला असतो. प्रत्येक एका दिवसाला अनेक असे त्याचे इनव्हॉइस टॅक्सचे बिलं तयार होत असतील, त्याचा हा नंबर आहे. त्यानंतर GST इथं लिहिलेला असतो त्या सप्लायरचा. नंतर इनव्हॉइस डेट जी आहे, कोणत्या दिवशी हे सप्लाय झालं तर त्याचा डेट इथे असतो. आता बिल हे जे इनव्हॉइस जे आहे टॅक्स, तो किती सोप्या पद्धतीने ते बिल केलेलं आहे बघा. आपण त्याला आपल्या सोप्या भाषेत बिल म्हणू शकतो. आता इथे कोणते कोणते त्याच्या गुड्स विकल्या गेल्या त्याचे इथे इंडेक्स आहे, सिरियल नंबर. आता HSN काय आहे तर त्यांनी कोणते प्रोडक्ट विकले, पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, बटर, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे त्याचे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचा HSN नंबर असतो बघा. पेढ्याचा इथं दिला आहे, चॉकलेटचा दिला आहे, आईस्क्रीमचा दिला आहे. हा अशा पद्धतीने इथे डिफरंट टाईपचे जे त्याचे प्रॉडक्ट्स असतात त्या प्रॉडक्टचे HSN कोड असतात. आता HSN कोड म्हणजे काय? ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड कॉल्ड HSN कोड. प्रत्येक वस्तू जी आहे ही वस्तू त्या क्लासिफाय केलेली असते कोडनुसार क्लासिफाय केलेली असते आणि त्या कोडला काय म्हणतात? HSN कोड असं म्हणतात. आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेन कल्चर. ओके, असा तो HSN असतो. त्यानंतर रेट ऑफ GST आर डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट्स सच ॲज. प्रत्येक जो प्रॉडक्ट आहे त्या प्रत्येक प्रॉडक्टचा जो GST आहे, टॅक्स आहे, तो वेगवेगळा असतो. तो कुठून असतो बघा, किती प्रकारचा आहे तो. 0% टॅक्स असतो काही वस्तूंवर. अतिशय जीवनावश्यक वस्तू जर असतील त्याला 0 टॅक्स असतो. नंतर त्याच्या काही थोड्या आवश्यक असतात त्यांना 5% असतो. मग नंतर काहींना 12% असतो, काहींना 18% असतो. आणि ज्या मनोरंजनासाठी चैनीसाठी असतात ज्या वस्तू त्यांच्यावरती जास्त टॅक्स असतो, तो 28% असा असतो रेट. आता इथे आपण ओळख करून घेऊया बघा कसं इथे त्यांनी सॉल्व केलेलं आहे. आता पेढे किती घेतलेले आहे त्याचा रेट आहे पेढ्यांचा 400 पर kg, एका किलोला 400 रुपये. आणि क्वांटिटी किती पेढे खरेदी केले गेलेत, विकले गेलेत तर 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. मग 400 रुपये जर 1 किलोचे तर अर्धा किलोचे किती 200 रुपये. तर ही 200 रुपये हे काय आहे त्या पेढ्यांची किंमत आहे, म्हणजे 200 रुपयाला ते विकले गेलेत. पण त्याच्यावरती टॅक्स बसणार, म्हणून ज्या किमतीवरती टॅक्स बसणार असतो त्या किमतीला टॅक्सेबल अमाऊंट म्हणतात. मग ही काय आहे? ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. पेढ्याची टॅक्सेबल अमाऊंट आहे 200 रुपये. बरं, टॅक्स किती बसणार आहे तर पेढ्यांवरती टॅक्स असतो हा 5%. मग 5% टॅक्स जो आहे तो त्यातला निम्मा CGST असतो ना, निम्मा SGST असतो. मग 2.5 म्हणजे 2.5% हा CGST आणि 2.5% हा SGST. तर 200 वरती 2.5% किती झाले? 5 रुपये झाले. आणि 200 वरती 2.5% 5 रुपये म्हणजे 5 रुपये कशाला कोणता टॅक्स असणार आहे तर सेंट्रल गुड्स ऑफ सर्व्हिस टॅक्स असणार आहे आणि 5 रुपये हा स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स असणार आहे. अशा पद्धतीने 200 रुपयाचे पेढे आणि 5 रुपये हा CGST, 5 रुपये हा SGST, एकूण टोटल झाले 210 रुपीज. मग पेढ्याची ॲक्च्युअल किंमत किती झाली, टोटल किंमत किती झाली 210 रुपीज झाली. 200 रुपयाचे पेढे 10 रुपये टॅक्स म्हणजे 210 रुपीज. म्हणजे या संपूर्ण इनव्हॉइस टॅक्समध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तो जो टॅक्स आहे तो टॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो ॲडिशन करायचा आहे. आता चॉकलेट बघा, चॉकलेटचा हा नंबर दिला HSN. 80 रुपयाचं चॉकलेट आहे, 1 बार घेतलेला आहे. 1 बारची किंमत 80 रुपये. मग 1 बार घेतलं तर त्याची किंमत 80 रुपये झाली. मग चॉकलेटवरती टॅक्स आहे 14%. मग 80चे 14% काढले. तुम्हाला पर्सेंट येतात ना काढता, बघा एकच मिनिट तुम्हाला मी दाखवते. 80% कसे काढायचे बघा. 80चे किती पर्सेंट काढले आहेत 14%. आता इथे 80 हा 0 गेला, हा 0 गेला बघा. इथं येईल 1.4. 8 इंटू 1.4 येणार आहे आणि ते येणार आहे मल्टिप्लिकेशन 11.20. म्हणजे हे काय झालं, हा झाला टॅक्स. म्हणजे 80 रुपयाचं चॉकलेट आहे त्याच्यावरती 11 रुपये 20 पैसे हा मिळणार आहे, हा बसणार आहे टॅक्स. हा CGST टॅक्स असेल. त्याचप्रमाणे SGST टॅक्स पण 11 रुपये 20 पैसे. 80 रुपयाचं चॉकलेट 11, 20 आणि 11, 20
ह्यांची ॲडिशन 102. बघा 80 रुपयाचं चॉकलेट, 11 रुपये 20 पैसे CGST, 11 रुपये 20 पैसे SGST. आणि हे किती झाले हे CGST आणि हे त्याची व्हॅल्यू कॉस्ट. तर हे टोटल किती झाले 102.40 म्हणजे 102 रुपये 40 पैसे हे त्या चॉकलेटची काय झालेली आहे व्हॅल्यू झाली आहे. आणि ही 80 जी आहे ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. बघा लक्षात ठेवा, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ज्या वस्तूची जी किंमत असते त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती टॅक्स बसतो. अशा पद्धतीने आता आईस्क्रीम, ब्रेड, बटर यांचं सुद्धा काय केलेलं आहे टॅक्ससहित त्यांची व्हॅल्यू काढलेली आहे. ही आहे कोणती व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे. हा CGST आहे, हा SGST आहे आणि हा आहे व्हॅल्यू कॉस्ट विथ GST. GSTच्या सहित ही काय आहे त्याची किंमत आहे. आणि अशा पद्धतीने टोटल संपूर्ण इनव्हॉइस टॅक्स सहित जो आहे तो आहे 723 रुपीज 40 पैसे. एवढी त्याची काय झालेली आहे पूर्ण त्याची किंमत झालेली आहे त्या वस्तूंची. अशा पद्धतीने हे टॅक्स इनव्हॉइस तयार केलं जातं. हे दिसायला जरी आपल्याला फार अवघड वगैरे वाटत असलं तरी तुम्ही जर याचा अभ्यास केला तर एकदम सोपं आहे. इथं तुम्ही म्हणाल आम्हाला HSN वगैरे किंवा हे टॅक्सेसची पर्सेंटेज आम्हाला लक्षात ठेवावी लागतील, तर नाही. तुम्हाला HSN किंवा टॅक्स किती आहे 25 तो 5% का 2.5 आहे, किती टक्के 14% का 28%, हे तुम्हाला काहीही पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त इनव्हॉइस टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून हे आहे. तर HSN कोड आणि टॅक्स तुम्हाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, नाऊ आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवरती वेगवेगळे टॅक्स बसवले जातात. हेही तुम्हाला मी इथे दाखवते. बघा इथे आपल्याला इथे दिलेले आहेत झिरो रेट कुणाचे, झिरो टॅक्स कुणावर असतो. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं नाहीये, फक्त समजून घ्या की कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये टॅक्स आपण लिवाय करतो आणि आपल्याला हे माहिती असायला हवं. आणि म्हणून हे सगळं तुम्ही समजून घ्यायचं आहे, अभ्यासासाठी म्हणून नाही. परीक्षेला तुम्हाला जरी विचारलं नसलं तरी हे जनरल नॉलेज तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. बघा तर कोणत्या वस्तूंवरती कशा पद्धतीचा किती टॅक्स आहे. तर झिरो रेटेड म्हणजे 0% टॅक्स कशावर असतो, कोणतं गुड्स आहेत, कोणत्या वस्तूंवरती, कोणत्या सर्व्हिसेसवरती. तर बघा इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड, ग्रेन, फ्रूट्स, व्हेजिटेबल, मिल्क, सॉल्ट, अर्थन पॉट्स इत्यादी. बघा म्हणजे ज्या इसेन्शियल आहे, ज्या आपल्याला अतिशय आवश्यक आहेत, म्हणजे धान्य, फळं, फ्रूट्स, नंतर व्हेजिटेबल भाज्या, दूध, मीठ, नंतर मातीची भांडी, ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्यांच्यावरती 0% म्हणजे समजा आपण भाजी आणायला गेलो तर तिथं टॅक्स बसतो का आपल्याला, नाही. तुम्ही दुकानात जातात, भाजीवालीकडे जातात, बटाटे घेतात, तिथे तुम्हाला जे काय बटाट्याचा भाव असतो तुम्हाला बटाटे मिळतात. तिथे तुम्हाला कोणती भाजी हवी असेल, मिरच्या हव्या असतील, टोमॅटोज हवे असतील तर तुम्हाला ते मिळतात. तुम्हाला ती भाजीवाली म्हणत नाही इतका टॅक्स बसेल, हो की नाही. किंवा आपल्याकडे दूधवाला येतो तर दूधसुद्धा आपण तिथे टॅक्स बसत नाही, मिठावर नसतो. आपण भांडी घ्यायला जातो मातीची, तिथे सुद्धा आपल्याला टॅक्स बसत नाही, कारण त्याच्यावरती 0% टॅक्स ज्या ह्या आवश्यक वस्तू आहेत म्हणून. आता लो रेटेड म्हणजे कमी रेट असलेला टॅक्स 5%. इथे सर्व्हिसेस राहिलं. आता चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड अँड ब्रिज, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर, ह्या सगळ्या गोष्टींवरती टॅक्स बसत नाही. हे गुड्स आहेत आणि हे सर्व्हिसेस आहेत. नंतर बघा 5% कशावर आहे, कॉमनली यूज म्हणजे LPG सिलेंडर असेल, चहा, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल, स्पायसेस, स्वीट्स यांच्यावर 5% असतो. नंतर रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिस, एअर म्हणजे सगळ्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत किंवा हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती टॅक्स 5% असतो. नंतर स्टँडर्ड रेटेड
तर गुड्स कन्झ्युमर गुड्स, बटर, घी, ड्राय फ्रूट्स, जॅम, जेली ह्याच्यावरती 12% आहे. नंतर प्रिंटिंग जॉब वर्क, नंतर गुस्ट हाऊस, प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस याच्यावरती 12%. आता 18% बघा मार्बल, ग्रेनाईट, परफ्युम्स, मेटल आयटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV ह्याच्यावरती 18% आहे. नंतर कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा ह्या सगळ्या अशा पद्धतीने यांच्या सर्व्हिसेसवरती 18%. 28% जे हायली रेटेड आहे, जे लक्झरी आयटम्स असतात, मोटरसायकल, स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रॉडक्ट्स ह्याच्यावरती सगळ्यांवरती 28% टॅक्स आहे. आणि 5 स्टार हॉटेल, अकोमोडेशन, अम्युजमेंट्स पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट ह्याच्यावरती 28% टॅक्स आहे. तर अशा पद्धतीने हे फक्त तुम्ही तुमच्या माहितीसाठी 2-3 वेळा वाचा. एकदा वाचलं की तुमच्या एकदम लक्षात येईल की आपल्या देशामध्ये टॅक्सची सिस्टीम कशा पद्धतीने चालते आणि कोणत्या वस्तूंवरती कमी टॅक्स आहे, कोणत्या वस्तूंवरती जास्त टॅक्स आहे तुमच्या लक्षात येईल आणि हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ओके. आता इथे अजून एक शब्द आहे बघा, SAC. जसं आपला HSN आहे तसा इथे म्हणजे गुड्सवरती जो गुड्सच्या ला जो नंबर दिलेला असतो आपण त्याला HSN म्हणतो. बघा इथे पेढ्यांचा, चॉकलेटचा हे नंबर HSN नंबर आहे. पण जर सर्व्हिस असेल, सर्व्हिसेसला जर नंबर द्यायचा असेल तर त्याला SAC म्हणतात. SAC म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिस अकाउंटिंग कोड असं SAC. सर्व्हिस अकाउंटिंग कोड म्हणजे सर्व्हिस आर क्लासिफाईड बाय गिव्हन न्यूमरिकल कोड कॉल्ड SAC. म्हणजे सर्व्हिसवरती जर टॅक्स, ज्या सर्व्हिसेसवरती टॅक्स लावलेला असतो आणि इनव्हॉइस टॅक्स करताना त्या सर्व्हिससाठी जो कोड दिलेला असतो त्याला SAC असं म्हणतात. बघा इथं दिलेलं आहे. रेल्वे ट्रान्सपोर्ट, एअरवेज सर्व्हिस, करन्सी एक्सचेंज सर्व्हिस, ब्रोकरेज सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिस, 5 स्टार हॉटेल सर्व्हिस त्यांचे इथे SAC दिलेले आहेत. तर तुम्ही हे सगळं तुम्ही एकदा वाचा आणि याच्यामध्ये तुमची ही काय जी नावं आहेत ती तुम्ही रेट वगैरे लिहू शकता. ओके. अशा पद्धतीने आपण फायनान्शियल प्लॅनिंग ह्या लेसनमध्ये जेव्हा आपण GST बद्दल इंट्रोडक्शन करून घेतलं तर त्या GSTमध्ये कोणकोणते पार्ट्स आलेले आहेत, कोणकोणते नवीन कन्सेप्ट आलेले आहेत त्यांचा आपण सगळा संपूर्ण काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तुम्ही एकदा हे सगळं वाचा आणि समजून घ्या. मी पाठ करा म्हणणार नाही, अजिबात हे पाठच करायचं नाही आहे, ते समजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आजचा लेसन आवडला का? जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.